काम करायचं आहे. आपण अनेक प्रकरणं बघितली. आता मॅम विस्तृत बोलतील कारण त्यांना आपण खास बोलवलं आहे. मी तर रोजच लेक्चरमध्ये बोलतो 45 मिनिटं 1 घंटा, आणि ती सवय लागून गेली आम्हाला रोज बोलायची 1-2 तास. पण आपल्याला खास ऐकण्यासाठी बरीच मंडळी या ठिकाणी आहेत. पत्रकार, सन्माननीय पत्रकार मंडळी पण विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाली आहे. मी अधिकचा वेळ न घेता या ठिकाणी मला संयोजकांनी 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, आपण छान प्रास्ताविक केलं. मला एक उपमा खूप छान आवडली. तुम्ही सांगितलं की जंगलामध्ये वाघ आहेत आणि दरवर्षी 120 वाघ जंगलात सोडायचं काम तुम्ही करता. तुमचं अभिनंदन. बरोबर. आणि असं म्हटलं जातं, विल्यम शेक्सपियर एका ठिकाणी म्हणतो, द गन इज नॉट इम्पॉर्टंट बट द पर्सन हू हँडल इट दॅट इज इम्पॉर्टंट. मला वाटतं बहुतेक तुमची ती भूमिका हँडलरची आहे. अशा अनेक भूमिका इथं सगळे पत्रकार मंडळी, वरिष्ठ पत्रकार मंडळी उपस्थित आहे. आपण मुद्द्याकडे वळूया. थोडासा कार्यक्रमात बदल झालेला आहे कारण SP साहेबांनी CO मॅडम आल्यानंतर पुस्तकाचं प्रकाशन करूया. तत्पूर्वी आता आपण त्यांना ऐकण्यासाठी आपण इथे मुद्दाम आलेलो आहात. वातावरण छान आहे, सभागृह छान आहे आणि रोजच्या रोज चॅनल म्हटलं की रोजचं नवीन आव्हानांना सामना करावा लागतो. तुम्हाला माहिती आहे काय द्यायचं काय नाही कसं आहे. अनेक चॅनलला आपण आम्ही शिर्डीत नाही ऐकलं, बरोबर ना सर? सन्मान एक मिनिट संपलं नाही. 15 मिनिट लागू द्या सर, तोपर्यंत आपण ऐकूया, चर्चा सुरू करूया. तुम्हाला माहिती आहे चॅनलवाल्याच्या समोर तर इतके चॅनल झाले, त्याच्यात काही माणसं तर रोज सकाळी 10 वाजता चॅनलवरच असतात. त्यांचा फिक्स टाइम असतो. आता मी सांगू नये तुम्हाला, तुम्ही सगळे बघता की दररोज ती माणसं आल्याशिवाय चॅनलवाल्यालाही करमत नाही. मग ते बोलते का चॅनल असते ना, त्यांचं ते उद्घोषण आणि तेवढं ते असतंच वारंवार. आता त्यांच्यासमोर त्यांची काही वैयक्तिक अडचणी असतील किंवा तशी काही आव्हानं असतील की ते रोज त्यांना दाखवावं लागत असेल, किंवा एखादा विषय घेतला कुठलाही असो, मग तो कुठलीही चॅनल तुम्ही सगळे चॅनल आवरा, ती सगळी चॅनल काय असतात लावली की तसं सगळीकडे तेच असतं, बरोबर आहे. आणि मग कुठल्या बातम्यांना महत्व द्यावं लागतं, त्यांच्या दृष्टीने काय असतं ते सगळं आपल्याला त्यांच्या शब्दातून ऐकायचंय. आणि म्हणून मी विनंती करतो अनुपमाताई खानविलकर यांना, ज्या G24 तासच्या व्रतनिवेदिका आहेत, तिथं असताना किती अलर्ट राहावं लागतं, कुठल्या कुठल्या गोष्टीचं भान ठेवावं लागतं, जाण ठेवावं लागतं. आपल्या डोळ्यात सगळे आपली जी इंद्रिय ती परवानगी आहे सर? सध्या समन्वयकांची भूमिका जे इथे करतात सर, मला आपलं नाव माहिती नाही. ऋषिकेश कोंडेकर सरांनी ऍक्च्युली बोलता बोलता पत्रकारांना कानपिचक्या पण दिल्या. जसं त्यांनी सांगितलं की आपल्याला माहिती आहे सकाळी 10 वाजता कोण येतं, तर G24 तासनं मध्ये एक कार्यक्रम केला होता निवडणुकांच्या दरम्यान, जाहीर सभा नावाचा. तर त्या जाहीर सभेमध्ये सुद्धा हाच तोफगोळा आलेला होता. आणि त्यावेळी मी त्यांना म्हटलं होतं की कातर वेळ असते, सांज वेळ असते, सायंकाळ असते, तशी ना सकाळी 10 वाजता मीडियासाठी संजय वेळ असते. आणि त्यांना ते इतकं तुफान आवडलं होतं की संजय वेळ ही त्यांनी त्यांच्या वेळेसाठी दिलेली ही उपमा होती आणि त्यांना ती खूप आवडली होती. हे फक्त सांगायचं होतं. एक इन्फॉर्मल खरं तर मी यांनी सुरुवात केली माझ्या 2 शब्दांची. मला खूप आनंद होतो आजच्या कार्यक्रमाला येण्यासाठी. मी गणेश सरांना पण तेच म्हटलं होतं की मला विद्यार्थ्यांबरोबर आणि पत्रकारितेतल्या विद्यार्थ्यांबरोबर बोलायला प्रचंड आवडेल, कारण मी ही अशाच एका विद्यार्थी दशेतून आता ह्या प्रोफेशनल लाईफमध्ये येऊन जवळपास 20 वर्ष झालेत. म्हणजे 2005ला मी G24 तासला न्यूज अँकर म्हणून जॉईन झाले. पण त्यापूर्वी ETV, ज्याला खरं तर आम्ही मराठी मीडियामध्ये मीडियाची पंढरी म्हणतो, कारण सर्व प्रायव्हेट चॅनल्स मध्ये जर बघितलं तर सगळ्यात
उत्तम टेक्नॉलॉजी काही वर्षांपूर्वी होती ती ईटीव्हीची होती. त्यामुळे ईटीव्हीच्या मांडवाखालून जर एखादा पत्रकार पुढे गेला तर तो इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये चांगला सक्सेसफुल होतो आणि वेगवेगळ्या चॅनल्समध्ये तो कार्यरत राहतो आणि असतो आणि अजूनही आहे. हा इतिहास सांगतोय आतापर्यंत. त्यामुळे निश्चितच माझ्या कारकिर्दीची जर सुरुवात थोडी माझी इंट्रोडक्शन देऊन करते. सगळ्यात आधी या कार्यक्रमासाठी मला बोलवलं महात्मा गांधी मिशन संचलित पत्रकारिता माध्यमशास्त्र महाविद्यालय नांदेड आणि गणेश जोशी सरांचे खूप खूप आभार. मला खरं तर इथे खूप आनंद होतोय कारण नांदेड शहरामध्ये मी पहिल्यांदाच येते आणि त्याच्यामुळे नांदेड शहर बघण्याची, नांदेडकरांशी बोलण्याची जी एक मला जो आनंद आहे तो खरं तर वेगळा म्हणता येईल. कारण माझा जन्म पुण्यातला आहे आणि माझी म्हणजे जन्मभूमी पुणे मात्र कर्मभूमी मुंबई आहे. गेल्या 22 वर्षांपासून मी मुंबईत राहते आणि झी मध्ये मी 20 वर्षांपासून कार्यरत आहे. त्याआधी पुणे आकाशवाणी, त्याच्या मुंबई पुणे फेऱ्या, त्याआधी हैदराबादला ईटीव्ही मध्ये मी होते. तिथे माझ्या खरं तर ब्रॉडकास्ट मीडिया जो असतो म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियाची सुरुवात तिथून झाली आणि त्याआधी ज्याला आपण प्राथमिक प्रत्येक ह्याचं मीडियाचं एक उगमस्थान म्हणतो ते म्हणजे रेडिओ. तिथून आपल्याला बोलता कसं येईल हे शिकता येतं. त्याच्यामुळे ती खरं तर ते उगमस्थान म्हणता येईल माझ्या करिअरसाठी. त्याआधी मी पत्रकारितेमध्ये आले जेव्हा जर्नलिझम केलं पुण्यामध्ये रानडे इन्स्टिट्यूट मधून. त्यावेळी सकाळ, लोकमत या 2 पेपरना मी प्रिंट मीडियासाठी काम करून पाहिलं म्हणजे आपण इंटर्नशिप करतो. त्याच्यामुळे प्रिंट मीडियामधून पत्रकारितेची मूल्य शिकली. बातमी कशी लिहावी, कशी असावी, भाषा कशी असावी यावर मला तिथे काम करता आलं. भाषा, लिखित भाषा आणि बोली भाषा याच्यामध्ये खूप फरक असतो. तेव्हा बोली भाषा कशी शिकायची याचं प्रशिक्षण सगळं मला युववाणी कार्यक्रमातून म्हणजे आकाशवाणीच्या कार्यक्रमातून मिळालं. तर ही सुरुवात मी मुद्दाम या गोष्टीसाठी सांगतेय की बरेच विद्यार्थी मित्र इथे आहेत. मला विद्यार्थिनींचं प्रमाण कमी दिसते. मला वाटतं हे सगळ्या विद्यार्थिनी असतात. ओके. तर अशा पद्धतीने माझ्या करिअरची सुरुवात झाली. म्हणजे यामधून मे बी माझ्या एखाद्या शब्दाची प्रेरणा तुम्हाला सुद्धा मिळेल आणि तशी संधी आली तर तुम्ही ती सोडणार नाही. म्हणून सुरुवात करताना कशी असावी यापासूनच मी खरं तर माझं सगळं कसं करिअरला सुरुवात झाली हे सांगते. त्यानंतर 2005 मध्ये जेव्हा झी वाहिनी, खरं सांगायचं तर झी ही मराठीतली पहिली अशी वाहिनी आहे जी खासगी की भारतामध्ये प्रायव्हेट चॅनल्स का नाही आहेत. कारण दूरदर्शन हे एकमेव माध्यम होतं ज्यावेळी संवाद साधता येत होता, लोकांशी वन वे बोलता येत होतं. पण त्यांनी हा विचार केला आणि खासगी वृत्तवाहिनीची सुरुवात ही झी समूहाने केली. त्यावेळी झी टीव्ही हा फक्त प्रोग्रामिंग देत होता. त्यानंतर 1-2 वर्षामध्ये म्हणजे मला वाटतं 95 वगैरे 90चे दशक असेल ज्यावेळी झी वाहिनी मनोरंजनाची वाहिनी म्हणून आली आणि त्यानंतर त्यांनी न्यूज म्हणजेच बातम्यांमध्ये प्रवेश केला. मग झी प्रायव्हेट हिंदी चॅनल आलं. मग त्यानंतर झी मराठी ज्याला आपण अल्फा मराठी म्हणत होतो ते आलं. मग अल्फा मराठीचं रूपांतर त्यांनी झी मराठी, जी आता तुम्ही झी मराठी वाहिनी ज्याच्यावर प्रोग्राम्स करता, वेगवेगळे मालिका पाहता, तर ते मालिकांचं जे रूपांतर आहे ते अल्फा टू झी हे साधारण 2004, 2002, 3, 4 अशा या कालावधीमध्ये झालं. आणि त्याच वेळी मी ईटीव्ही मध्ये कार्यरत होते तेव्हा मला झीने ऑफर केलं आणि मी ईटीव्हीतून झी मध्ये आले. कारण झीचा हा जो वृत्तसमूह आहे आणि मालिकांचं जे म्हणजे प्रोग्रामिंग चॅनल्स आहे ह्याचं सगळं विश्व बघून मी खरं तर भारावले. कारण 35 चॅनलचा हा समूह आहे झी. त्यानंतर आता इतर चॅनल्स भरपूर आले. म्हणजे खरं तर मराठी मीडियामध्ये तर अष्टविनायक जसे असतात तसे अष्ट चॅनल्स अशा टाईपमध्ये सध्या मराठी चॅनल्स वृत्तवाहिन्यांचं स्वरूप झालेलं आहे जे तुम्ही सगळेजण बघत असतात आपापल्या आवडीप्रमाणे. तर एकंदरीत झीचा हा इतिहास असा. 2005 मध्ये मी झी मध्ये जॉईन झाले आणि 2005 ते आज आता 2025 आणि अशा पद्धतीने माझा झी बरोबरचा हा सगळा प्रवास. म्हणजे खरं सांगायचं तर जन्म जरी ईटीव्हीत माझ्या ब्रॉडकास्ट जर्नलिझमचा झालेला असला तरी झी अशी वाहिनी आहे की जिथे मी लहानाची मोठी झाले. त्यामुळे मला चॅनल विषयी आणि ह्या वाहिनीविषयी प्रचंड एक आस्था आहे आणि खूप अटॅचमेंट आहे. आणि म्हणूनच मी अजूनही झीवर सकाळी 7च्या ज्या बातम्या असतात, आता मी माझा स्लॉट बदलला आहे कारण माझ्या बरोबर 9 लोकांची टीम मी स्वतः हँडल करते जी अँकर्सची टीम आहे. सो आय एम लीडिंग द अँकर्स ऑफ झी. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे जे तर माझा स्लॉट सकाळी 7 वाजता असतो आणि त्यानंतर आता माझे स्लॉट बदलून मी 8 ते 10चा जो मॉर्निंग प्राईम टाइम असतो ज्यावेळी लोक घरातून बाहेर पडताना बातम्या पाहायला त्यांना आवडतं. कारण शहरामध्ये लोकांना 9च्या आत ऑफिसला निघणं क्रमप्राप्त असतं.
त्यामुळे जाता जाता आपल्या मोबाईलवर बघणं किंवा टीव्हीवर बघणं, नाश्ता करताना, चहा करताना, तेव्हा हा मॉर्निंग प्राईम टाइम हा गेल्या काही वर्षामध्ये एक डेव्हलप्ड स्लॉट आहे. पूर्वीच्या काळी जो फक्त संध्याकाळी घरी कामावरून आल्यानंतर लोकांना बातम्या पाहायला आवडायचं, असं आमचं सध्याचं रिसर्च सांगतोय की सध्या लोकांना बातम्या ह्या सकाळी पाहायला आवडतात. सो सध्या मॉर्निंग प्राईम टाइम हा माझा स्लॉट असतो. ह्यावर काम करते मी. आणि तर आपण थोडंसं आपल्या कामाकडे जाऊया. सगळ्यात आधी आता खऱ्या अर्थाने संवादाला सुरुवात करूया. मला हे जाणून घ्यायचं आहे की इथे विद्यार्थी किती आहेत जे आता जर्नलिझम शिकतात, जे माध्यमांमध्ये माध्यमशास्त्र शिकतात. ग्रेट, ठीक. तुम्ही जेव्हा जर्नलिझमचा विचार केला तेव्हा तुमच्या मनामध्ये काय आलं की आपण जर्नलिझम मध्ये म्हणजे पत्रकारितेमध्ये का आलं पाहिजे, आणि तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा टीव्ही मीडिया याविषयी काय वाटतं? मला जरा 2-3 जणांनी उत्तरं दिलं तर बरं वाटेल, कारण मला हा वन वे कम्युनिकेशन करायचं नाहीये. तर मला असं वाटतं की आपण सगळे मिळून बोलूया, हा एक परिसंवाद होऊ द्यात. मला तुमच्याही काही आयडियाज, तुमच्याही काही सूचना असतील तेही मला ऐकायला आवडेल. काही पत्रकार बंधू आहेत जे माझे समव्यावसायिक आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा मला जरूर ऐकायला आवडेल. तर आपण थोडंसं इंटरॅक्टिव्ह एक सेशन हे ठेवूया. तर मला कोणी सांगेल की तुम्हाला का आवडतं किंवा तुम्ही पाहता का? सगळ्यात पहिल्यांदा बातम्या तुम्ही पाहता का जेव्हा तुम्ही पत्रकारिता शिकता तेव्हा? आणि तुम्हाला जर्नलिझमला यावंसं का वाटलं, पत्रकारितेत यावंसं का वाटलं? मला आवाज ऐकू येईल. मला नाही वाटेल माईकची आवश्यकता आहे आपल्याला. तुम्ही सगळे भावी पत्रकार आहात, न घाबरता सांगा. नमस्कार मॅडम, लोखंड नाव आहे. कसं आहे बघा, पत्रकारिता एक भरपूर महत्वाचं हे शिक्षण आहे. प्रत्येक जण काय इंजिनिअरिंग, BSc, 12वी झाल्याच्या नंतर BA, MA हे करायला पडतात, पण आम्ही एक वेगळं काहीतरी निवडण्यासाठी पत्रकारिता आलेले आहे. बरं, ठीक आहे, धन्यवाद. ठीक, तर वेगळं काहीतरी करायचं. हा, नमस्कार. कसं आहे, स्वतःवर जेव्हा अन्याय होतो तेव्हा आपण दाद कुणाकडे मागायची, आणि ज्यावेळेस समोरचं कोणी ऐकणार नाही तेव्हा मनामध्ये काय भावना येतात त्याचा विचार करून आपल्यावर जे अन्याय होतो त्याचं उत्तर देण्यासाठी पत्रकारिता निवडतो. क्या बात है, सुंदर. हा प्लीज, मुलींपैकी. नमस्कार. नमस्कार. ऍक्च्युली इलेक्ट्रॉनिक मीडिया हा फोकस ठेवून जर्नलिझमला ऍडमिशन घेतलेलं नाही, तर प्रिंट मीडियामध्ये काम करण्यासाठी म्हणून घेतलंय. पण भरपूर काही गोष्टी आहेत ती कॉम्पिटिटिव्ह सध्या म्हणजे प्रत्येक क्षेत्रात किंवा करिअर निवडीसाठी म्हणा, ह्या गोष्टी कॉम्पिटिशन मध्ये भरपूर येतात. पण ह्यामध्ये काहीतरी करून आपला आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीच हे माध्यम आहे असं कुठेतरी जाणवलं, म्हणून त्यात उतरवण्यासाठी इथे ऍडमिशन. ग्रेट. नमस्कार मॅडम. खरं तर आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत. आम्हाला असं वाटलं की शेतकऱ्यांची जर मुले पत्रकारितेमध्ये जर आली तर मला असे वाटते शेतकऱ्याची मुले सर्व दृष्ट्या सक्षम असतात, आणि त्यांनी जर पत्रकारिता निवडली तर ते नक्कीच काहीतरी पुढे वाटचाल चांगली करू शकतात. नमस्कार. मी पत्रकारिता हे निवडण्यासाठी लोकशाहीचा हा चौथा आधारस्तंभ असल्यामुळे आणि लोकांचे आपल्याला प्रश्न वगैरे जनसामान्याचे आपल्याला लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला मांडता येतात आणि जास्तीत जास्त लोकांचा आपण विकास करू शकतो, म्हणजे यासाठी मी ठीक. गुड आफ्टरनून मॅडम. नमस्कार. माझं नाव विनोद कांबळे आहे. मी जर्नलिझम मध्ये यासाठी आलो की मॅडम जे जर्नलिझम ग्राउंड लेवल पर्यंत म्हणजे विलेज लेवल पर्यंत समस्या सोडवण्यासाठी काम करतात, त्यामुळे मॅडम मी जर्नलिझम क्षेत्रामध्ये आलेलं आहे की सध्याला इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, हे जे सोशल मीडिया आहेत हे विलेज लेवल पासून ते म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत काम करता येते, म्हणून त्यामुळे मी जर्नलिझम मध्ये आलो. थँक्यू.
कुणाचे प्रश्न आहेत? कुणाचे प्रश्न आहेत आणखी? नमस्कार मॅडम, क्षीरसागर. समाजामध्ये एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असेल, एखाद्या घटकावर अन्याय होत असेल, तर तो अन्याय दूर करायचा असेल तर ते पत्रकारितेच्या माध्यमातून आपण अन्याय दूर केला जाऊ शकतो. त्यामुळे या पत्रकार क्षेत्रामध्ये मी आलेलो आहे. पण तुम्हाला वाटतं अन्याय दूर होतो? मॅडम, निश्चितपणे होतो. पत्रकार हा निर्भीड असला पाहिजे. निर्भीड असल्यामुळे एखाद्या व्यक्तीवर जर अन्याय होत असेल तर ते पत्रकारांनी त्याची दखल घेऊन प्रत्यक्षरित्या त्या परिस्थितीचे पाहणी करून अन्याय दूर केला जाऊ शकतो. नमस्कार मॅडम, सिद्धाराव नागापूरकर मी. आणि आपल्या माहितीसाठी 2001ला मी सुद्धा ETV ला होतो. रंगाराव सरांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता. आणि तुमच्यासारख्या अनुभवी लोकांनी ह्या नवपत्रकारांना ट्रेनिंग देण्याची गरज आहे. कारण तिथं 7 इंटरव्ह्यू झाले होते माझे ETV बिल्डिंग 3 ला आणि SPG बिल्डिंग 3 ला. आणि ते इतके टफ इंटरव्ह्यू होते. मी तर त्यावेळेस MJ सुद्धा केलेलं नव्हतं. आणि इंटरव्ह्यूला गेल्याच्या नंतर बाकी माझं MBA झालं असल्यामुळं बाकी सगळ्या गोष्टी मला माहित होत्या. परंतु ते 7 इंटरव्ह्यू मी सक्सेसफुल झालो. आणि मला अन्नदातामध्ये बिझनेस हेड म्हणून आंध्र प्रदेश स्टेट इन्चार्ज साठी गेलो होतो. म्हणजे 3 जागे चेक होऊन जात होतं मध्ये. म्हणजे सिक्युरिटी इतकी चांगली होती तिथं. तर तिथं मी बिझनेस, त्यांनी मला विचारलं, रंगाराव सर होते आपल्याला माहित असेल, तर त्यांनी मला विचारलं की आम्ही तुम्हाला का घ्यायचं. न्यूज ग्रामीण भागातूनच आलेला आणि थोडस इंग्लिश त्यावेळेस माझी थोडीशी मोठी होती. तर मला बेनिफिट काय झालं, मला तेलगू यायचं. तर त्यांना इतकं छान वाटलं की त्यांनी सर्व थांबून माझा इंटरव्ह्यू अर्धा तास घेतला. आणि त्यांनी विचारलं की आम्ही तुम्हाला का घ्यायचं अन्नदातामध्ये. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही टीव्ही मध्ये ज्यावेळेस एक ऍडव्हर्टाइज घेता, ऍड घेता, तर ते तुम्हाला एकच पेमेंट होते, एक वेळेस पेमेंट होतं. तर मी त्यांना सांगितलं की हेच पेमेंट मी तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यातून देऊ शकतो. म्हणजे त्याचे जे डिस्ट्रीब्युटर्स असतात, मार्केटिंग स्किल, येस मार्केटिंग स्किल तिथे यूज केली. आणि हेच बिझनेस मी प्रत्येक जिल्ह्यातून घेऊ शकतो. तर ते म्हणजे कसं काय, म्हणजे आजकाल तुम्हाला असं वाटत असेल की म्हणजे हैदराबाद सारख्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्या ठिकाणी पेपर लोक आहेत, असं नाहीये. जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा पेपर लोक आहेत. तर ते म्हणजे तुम्ही कसं घेऊ शकता. त्यांना सगळं मी प्रूव्ह करून दाखवल्यानंतर त्यांनी मला तिथे कॅबिन दिली आणि तिथं त्यांनी मला अपॉइंटमेंट लेटर दिलं. आता म्हणजे तुम्ही तुमचं सगळं सामान घेऊन इथं शिफ्ट व्हायचं. आणि तिथलं हॉटेल सुद्धा मला त्यांनी दिलं. तर मला हे एवढंच सांगायचं याच्यासाठी की तुमच्यासारख्या अनुभवी लोकांनी, हे जे नवपत्रकार आहेत, त्यांना ट्रेनिंग फार महत्वाची आहे. कारण कम्युनिकेशनचा खूप मोठा गॅप होतो त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर सांगायचं म्हणजे मी जोशी सरांच्या तालमीत शिकलो. त्यानंतर MJ साठी सरांनी मला खूप मदत केली. MJ झाल्याच्या नंतर आता हे सगळं शिक्षण घेतलेलं आपण वाया का घालायचं. तर सरांनी मार्गदर्शन केलं आणि मी प्रथम वार्ता नावाचा माझा साप्ताहिक न्यूजपेपर काढला आणि 2 वर्षापासून ते सक्सेसफुल आहे. पण प्रिंट मीडियामध्ये थोडस खर्चाची फार बाब आहे. कारण जर तुम्हाला चांगली पत्रकारिता करायची तर ते आता तुम्हाला थोडक्यात ग्रामीण भागासारखं सांगायचं म्हणजे भुरटेगिरी करून जमत नाही. त्याला स्टँडर्ड मेंटेन करावं लागतं. त्याच वेळेस तुमचा पेपर त्या ठिकाणी सक्सेसफुली राहू शकतो. ठीक आहे, वेळ लागतो त्याला. आता मी नवीन असल्यामुळे मला पत्रकार जोडणं, त्यांचे अपॉइंटमेंट करणं, सरांचं मला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन झालं. आणि मला सांगायचा अभिमान एवढा वाटतो की MJ मधून तयार होऊन एक स्वतःचा पेपर तयार करून आज सक्सेसफुली मार्केटमध्ये चालतो. धन्यवाद. खूपच छान सर, तुमची सक्सेस स्टोरी ऐकायला मिळाली, खूप बरं वाटलं. आणि माझ्या हे काही ETVच्या आठवणी खरं जागृत झाल्या. आणि मगाशी सर म्हटले की 120 जंगलामध्ये वाघ सोडतायत सर, मात्र तुमचं जंगल तयार आहे हे सगळ्या वाघांना काय म्हणूया ऑक्युपाय करण्यासाठी. खूपच छान, मस्त. आणि सरांनी सांगितलं तसं की 7 टेस्ट मधून ते पुढे गेले. तर मी ही स्टेप खरं तुम्हाला कोणाला सांगितली नाही, पण ETV एक असं चॅनल होतं, का मी त्याला पंढरी असं म्हटलं त्याचं कारणच येत होतं की जेव्हा मी पण रानडे इन्स्टिट्यूट मधून पत्रकारितेचं शिक्षण घेऊन बाहेर पडले तेव्हा त्यांच्या 3 टेस्ट होत होत्या. एक तर लेखी परीक्षाची, प्रॉपर MPSCची जशी परीक्षा असते ना तशी परीक्षा एक होते. त्याच्यानंतर तुम्हाला सविस्तर एखाद्या विषयावर लिहावं लागतं, तो विषय कुठलाही असू शकतो या आभाळाच्या खालचा. आणि तिसरं म्हणजे तुमची स्क्रीन टेस्ट, जिथे तुमचं स्क्रीन अपिअरन्स आणि तुमची भाषा या 2 गोष्टी तिथे बघितल्या जातात. तर माझं जन्म आणि सगळं शिक्षण पुण्यामध्ये झाल्यामुळे ती 3री स्टेप माझ्यासाठी फार अवघड होती. पण टेलिप्रॉम्प्टरवर वाचण्यासाठीचं एक वेगळं स्किल लागतं
आणि 20 वर्षांपूर्वीचं टेलिप्रॉम्प्टर आणि आत्ताचं टेलिप्रॉम्प्टर ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण आताच्या एकंदरीतच टेक्नॉलॉजी आणि या सगळ्या बदलल्यामुळे आता टेलिप्रॉम्प्टर हा खूप अद्ययावत झालाय. जो पूर्वीच्या काळी असा राऊंड मध्ये फिरवला जायचा, म्हणजे समोर कोणतरी बसलेलं असायचं आणि कॅमेराच्या मागचा माणूस त्याच्या तंद्रीमध्ये तो टेलिप्रॉम्प्टर फिरवायचा. जे मी काय वाचते त्या स्पीडकडे न बघता तो आपला बसला फिरवत की मध्ये वाचायला लागायचं. तर ते सगळं मेंटेन करताना तुम्ही स्वतःच्या काही शब्दांची एक हे असते, संपत्ती असते, ती अशा वेळी जर अडखळायचं नाही वगैरे, सगळ्या पहिल्या स्टेपला फार अवघड काम होतं ते. पण ते नंतर सगळं सरावाने होत गेलं. हे मी तुम्हाला नंतर सांगेल अँकरिंगचा भाग. कारण सरांनी जसं आता प्रिंट मीडियाचं एक वेगळं गणित सांगितलं, तसं इलेक्ट्रॉनिक मीडियाचं पण खूप वेगळं गणित असतं. तर मला असं वाटतंय की तुमच्यापैकी काही जण ब्रॉडकास्ट म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मीडियात आणि टीव्ही मीडियामध्ये जर येऊ इच्छित असतील तर त्यांच्यासाठीचा हा खरं तर आजचा सेशन जास्त महत्वाचा असेल. कारण प्रिंट मीडियाविषयी मी फार बोलू शकत नाही, कारण मी त्याच्यामध्ये फक्त इंटर्नशिपसाठी काम केलं होतं. तर एनिवेज आता आपण थोडंसं जसं आता हे सगळ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की ते पत्रकारितेमध्ये कशासाठी आले, तर तुमचं म्हणणं अगदी एकमतानं ह्याच्यातला एक सूर असा होता की आपल्यावरचा अन्याय किंवा दुसऱ्यावरच्या अन्यायाला आवाज देण्यासाठी पत्रकारिता हे एक उत्तम माध्यम आहे. नो डाऊट हे उत्तम माध्यम आहेच आहे आणि ह्याचाच उपयोग आपल्याला सकारात्मक आणि चांगल्या पद्धतीनं करता आलं पाहिजे आणि म्हणून हे प्रशिक्षण गरजेचं आहे. हल्ली आपण बघितलं तर आपल्याला खरं तर माहिती आहे की सगळेच जण आता सोशल मीडियावरून व्यक्त होत असतात, पण व्यक्त होण्याच्या काही पद्धती असतात आणि म्हणून सोशल मीडियाला मी पत्रकारिता म्हणत नाही. अर्थातच सोशल मीडियाचे जी म्हणजे वेब चॅनल जी आहेत, जी न्यूज आधारित आहेत, ती पत्रकारिता करत असतील. मात्र सोशल मीडियाची फॉरवर्ड्स आणि सो कॉल्ड ज्याला आम्ही न्यूज कॉन्टेंट देतो, तरी अशी ही जी माध्यमं आहेत ह्याला पत्रकारिता म्हणत नाहीत. त्याच्यावर जर कोणी इथे डिजिटल मीडियामधून असतील आणि त्यांना जर ह्याच्यावर आक्षेप घ्यायचा असेल तर जरूर, म्हणजे मला काही त्याच्यावर म्हणणं नाहीये, पण मी त्याला पत्रकारिता म्हणत नाही. कारण कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय केलेलं काम हे चोख असू शकत नाही असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. कारण त्याच्यासाठी तुम्हाला त्या शिक्षणाची खूप गरज आहे. त्याच्यासाठी लागणाऱ्या विशेष ज्या बाबी असतात त्या तुम्ही शिकणं गरजेचं आहे. तरच आपल्याला जो उद्देश त्या शिक्षणाचा आहे तो आपण समाजापर्यंत पोहोचवू शकतो आणि समाजाला आपण त्या पद्धतीने न्याय देऊ शकतो. म्हणून पत्रकारितेचं शिक्षण असणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच हे कोर्सेस जर तुम्ही करताय ते सिन्सिअरली जर तुम्ही केली तर पत्रकारितेची मूल्य जर शिकला तर मला वाटत नाही की तुम्ही जेव्हा व्यावसायिक पत्रकारितेमध्ये उतराल त्यावेळी कुठल्याही अडचणी येतील. अर्थातच की जेव्हा आपण गणित जेव्हा व्यावसायिक पत्रकारितेमध्ये उतरत असतो तेव्हा आपल्या चॅनलची एक भूमिका असते, तेव्हा त्या भूमिकेशी समरसता आपल्याला दाखवावी लागते आणि आपली जी वैयक्तिक भूमिका असते ती थोडीशी बाजूला सुद्धा ठेवावी लागते. त्याच्यावर ह्या दोन्ही गोष्टीचा मेळ घालता येणं खूप गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठी तुम्ही जेव्हा आता पत्रकारिता करत असतात तेव्हा तुम्हाला सर सांगत असतील, डॉक्टर गणेश जोशी सर किंवा इतर तुमचे सर्वच प्राध्यापक वेगवेगळ्या विषयांचे, की त्याविषयी तुम्ही वाचत राहा. तर वाचत राहणं हा आपल्या शिक्षणाचा एक बेस आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. जे कोणी विद्यार्थी इथे बसतात आणि ऐकतात, तुम्ही रोजचा पेपर, वेगवेगळे पेपर्स वाचणं हे गरजेचं आहे. पेपरची भूमिका कुठली असली तरी ओरिजिनल सोर्स ऑफ बातमी जो असतो तो आपल्याला काढता आला पाहिजे. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यांना इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये यायचं आहे त्यांना भाषेविषयी आस्था असणं हे प्रचंड गरजेचं आहे. अर्थात प्रत्येक म्हणजे प्रांतिक हेल हा असतो, प्रत्येक भाषेला प्रांतिक हेल आहे. महाराष्ट्रामध्ये पण अनेक बोलीभाषा बोलल्या जातात, त्या बोलीभाषा ह्या वेगळ्या आणि प्रत्येक कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई प्रत्येक प्रांताची एक वेगळी भाषा आणि त्याचा एक वेगळा हेल असतो. अमरावतीची भाषा, नागपूरची भाषा, करून राहिलो, येऊन राहिलो वगैरे ह्या गोष्टी. तर हे सगळं आपण थोडंसं स्वतःला ट्रेनच करायचं. कारण का पुणेरी भाषा ही काही खरं तर स्टँडर्ड भाषा आहे अशातला भाग नाहीये. आपण उगाच त्याला ओव्हर रेटेड केलेलं आहे. आपली भाषा, जो वृत्तनिवेदक आहे ती भाषा, ती बातमी सर्व जनतेपर्यंत, जे लाखो लोक आज ऐकतात त्यांच्यापर्यंत ती बातमीचा कंटेंट पोहोचणं महत्वाचं आहे. हे त्याच्या मागचं खरं तर मुख्य हे असतं. त्याच्यावर तुम्ही कुठल्या हेलमध्ये बोलताय महत्वाचं नाही, पण हेल आला की तिथे डिस्टर्बन्स असतो म्हणून हेल नसावा भाषेला असं म्हटलं जातं आणि ते एका अर्थी खरं पण आहे. अगदीच नागपूर मधल्या जी क्रियापद वापरण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी वेगळी असते, त्याच्यामुळे प्रेक्षक कन्फ्युज होऊ शकतो. म्हणून शक्यतो प्रत्येक चॅनलमध्ये एक भाषेसाठी स्टँडर्डायझेशन दिलेलं असतं की तुम्ही अशाच प्रकारे वापरत जा. तेव्हा प्रत्येक चॅनलमध्ये स्वतःची स्टाईल बुक सुद्धा असते, जशी प्रत्येक प्रिंट मीडियामध्ये म्हणजे पेपरला सुद्धा जशी स्टाईल बुक असते तशी प्रत्येक चॅनलची असते. काही भूमिका ठरवलेल्या असतात की ह्याच्यातूनच आपण ती बातमी आली की अशाच पद्धतीनं उतरवली पाहिजे.
तेव्हा या सगळ्या आता छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आपण त्या सविस्तर आणखी थोड्या बोलूया. मला आता असं विचारायचं आहे की आपल्यापैकी ब्रॉडकास्ट मीडिया म्हणजे टीव्ही मीडियामध्ये यायला कोणाला आवडेल? फक्त हात वर केला तरी चालेल. टीव्ही मीडियामध्ये यायला कोणाला आवडेल? फार कमी हात आहेत, मोजून 4-5. ओके, ठीक आहे, हरकत नाही. का बरं एवढा कमी संख्या का वाटते? म्हणजे तुम्हाला जास्त प्रिंट मीडिया हा जास्त पॉवरफुल वाटतं असं काही आहे का भीती वाटते? प्रिंट मीडियामध्ये इंटरेस्ट आम्हाला जास्त आहे. हा जरा इंटरेस्टचा भाग. विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे? प्रिंट मीडियाचा कल थोडा कमी झाल्यासारखं वाटतं मॅडम, कारण मोबाईल मध्ये सर्व काही ऑनलाईन योग्य राहील भविष्यामध्ये. टीव्ही योग्य राहील. सो टीव्ही मीडियामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तुमची प्रिंट मीडिया हा बेसच असतो. तुम्ही जी बोलता म्हणजे अँकर्स जे बोलतात तर ते सगळं स्क्रिप्टद्वारेच त्या अँकरच्या समोर येत असतं. आता टेक्नॉलॉजी बदललेली आहे. विषय सरांनी जो मला सांगितलेला होता की माध्यमांसमोरची सध्याची आव्हान आणि आव्हान. तर आव्हानं सध्या आहेत माध्यमांसमोर, सध्या खूप मोठी आव्हानं आहेत. ती म्हणजे डिजिटल मीडिया हा आमच्यासमोर एक सध्या राक्षसासारखा उभा असलेला एक आव्हान आहे. त्याचं कारण आहे ऑथेंटिसिटी. सध्या माध्यमांना डिजिटल मीडियानी खूप मोठं आव्हान दिलं आहे. पण आपल्याला एक जेव्हा कन्झ्युमर म्हणून जेव्हा आपण या गोष्टीकडे बघत असतो, म्हणजे ती बातमी आपण जेव्हा कन्झ्युम करतो, कन्झ्युम म्हणजे पाहतो, ऐकतो किंवा बोलतो, तर त्याच्यामध्ये काय होतं, डिजिटल मीडियामध्ये कुठेही ऑथेंटिसिटी नाहीये. ते कुठेही तपासलं जात नाही, ते कुठेही क्रॉस चेक होत नाही आणि मग तुम्हाला ती बातमी नसून ती अफवा असल्याचं नंतर कळतं. म्हणूनच डिजिटल मीडियामध्ये जेव्हा आपण काम करणार असतो तेव्हा सुद्धा ऑथेंटिसिटी बघणं खूप गरजेचं आहे, जर तुम्ही अशा तुमच्या करिअरमध्ये पुढे कुठे विचार करत असाल तर. आणि ब्रॉडकास्टमध्ये एक खूप मोठी सिस्टीम आहे. 6 ते 7 डिपार्टमेंट ऍट अ टाइम एका बातमीसाठी काम करत असतात. म्हणजे नांदेडमधल्या आमच्या प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी जर एखादी बातमी त्या ठिकाणी पाठवली, आता मी नांदेडमध्ये आलो तेव्हा रस्त्यांची अवस्था प्रचंड बिकट दिसली. ज्या ठिकाणी आम्ही थांबलो आणि हॉटेलमध्ये येईपर्यंतचा रस्ता खूप खडबडीत होता. मी सरांना विचारलं, सूर्यवंशी सरांना, रस्ते फारच बिकट दिसतात. सर म्हटले हो, जरा सध्या असं झालंय कारण महानगरपालिकांच्या निवडणुका कुठेच झालेल्या नाहीयेत, त्या इथल्या रस्त्यांची अवस्था जशी इतर ठिकाणी आहे त्याच्याहून थोडीशी मला आणखी वाईट दिसली. बहुधा लक्ष नसेल लोकप्रतिनिधींचं किंवा काही. तेव्हा सतीश मोहिते यांनी मला बातमी पाठवली की बाबा असं नांदेडमध्ये रस्त्यांच्या दुर्दशेमुळे अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे. तर ही जेव्हा बातमी आमचे प्रतिनिधी पाठवतात तेव्हा आमच्या इनपुट डिपार्टमेंट म्हणजे जिथं सगळे सोर्सेस बातम्यांचे येत असतात तिकडे एक डिपार्टमेंट हे सगळ्या बातम्या घेत असतं, त्याच्यावर क्रॉस चेकिंग होतं. सतीशने पाठवलेली बातमी, भले ते आमचे रिपोर्टर असतील तरी सुद्धा त्यांनी पाठवलेले व्हिज्युअल्स जी आहेत, कारण टीव्ही मीडिया म्हणजे ब्रॉडकास्ट मीडियाचं जर मेन ब्युटी ऑफ द जर म्हणायचं झालं या मीडियाची तर ती आहे त्या माध्यमांकडे असलेली दृश्य. एक दृश्य तुम्हाला 1000 शब्दांना मागे पाडतात आणि म्हणून जर तुमच्या 1000 शब्दांमध्ये जर एक दृश्य दाखवलं तर लोकांना त्याचं पॉवर ऑफ दॅट बातमी जी आहे ती जास्त कळत असते. त्याच्यामुळे जर ती दृश्य तशी पाठवली असतील तर ते आपल्याला क्रॉस चेक होतो. बरोबर सतीश म्हणतात ती तिथे अशाच्या प्रकारे आणि मग डेटा त्याच्याबरोबर आलेला असतो की इतके गेल्या महिन्यामध्ये इतके अपघात झाले, त्याच्यामध्ये इतके लोक गेले, इतके जखमी झाले. त्यावेळी म्हणजे हा डेटा आला, त्याचं एक क्रॉस चेकिंग झालं, मग त्याच्यानंतर आउटपुट टीमकडे जाऊन त्याचं संस्करण होतं बातमीचं. कारण सतीश मोठी बातमी पाठवतात कारण ते त्यांच्या नगरपालिकेमध्ये त्यांच्या क्षेत्रामध्ये घडलेली बातमी असल्यामुळे ते खूप सविस्तर बातमी पाठवतात, 2 पानांची बातमी पाठवतात. मी उदाहरण सांगते म्हणजे कसं एक सिस्टम मध्ये बातमी कशी वर्क करते हे एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला सांगते, एक तिथले माध्यमातल्या एक प्रतिनिधी म्हणून तुम्हाला सांगते. मग जेव्हा ती बातमी येते 2 पानांची तेव्हा एवढा इलेक्ट्रॉनिक मीडियाला वेळ नाही. एका बातमीसाठी जास्तीत जास्त आम्ही 30 ते 50 सेकंद थांबतो. जर ती बातमी खूप मोठी असेल, खूप मोठी ब्रेकिंग पॉलिटिकल हॅपनिंग, कोणाच्या राजीनाम्याची, कोणाच्या मृत्यूची आणि तेही खूप मोठे हे असलेली व्यक्ती असेल तर फक्त 1 ते 2 मिनिटांहून अधिक वेळ मिळतो. कारण माध्यमांना वेळेचं बंधन असतं, त्याचं कारण एक वेगळं गणित त्याच्या भोवती बांधलेलं असतं. तेव्हा ही बातमी येते 2 पानांची, मग ती आम्हाला करायची असते 30 सेकंदांमध्ये. त्याच्यावर 2 पानांची बातमी हार्डली 4 लाईन मध्ये करायची असते. अशा वेळी तुम्हाला कशाचं स्किल इथे उपयोग येतं तर तुम्हाला एडिटिंग स्किल जे तुम्ही आता शिकत असाल, संस्करण बातमीचं. बातमी कुठलीही तुम्ही जगातला कुठलाही सिनेमा सुद्धा बघा किंवा कुठलंही नाट्य किंवा काही पहा,
तुम्हाला कुठलीही कन्सेप्ट ही आयुष्यामध्ये 1.5 मिनिटामध्ये सांगता येऊ शकते, हे सायंटिफिकली प्रूव्ड आहे. याच्यासाठी चित्रपट हा, मग त्याच्यानंतर त्यात काय कल्पना विस्तार असतो, मग हे कॅरेक्टर कसं वागलं पाहिजे, त्यांनी कसं केलं पाहिजे, ह्याला कशी रिॲक्शन आली पाहिजे, मग ती गाणी येतात वगैरे, आणि मग तुमची कन्सेप्टचं विस्तारीकरण होऊन तुम्हाला 3 तासाचा चित्रपट किंवा नाटक पाहायला मिळतं. तेव्हा जगातला कुठलीही गोष्ट ही तुम्ही नेहमी 1 ते 1.5 मिनिटामध्ये सांगू शकता. त्याच्या भाषेचं ऑल्टरेशन जे आहे ना ते खूप महत्वाचं असतं, आणि ह्याच्यासाठी तुमचं भाषेवरचं जे प्रभुत्व असतं ते खूप महत्वाचं असतं. आणि म्हणून तिथे येणारे जी तिसरी फळी असते ती म्हणजे कॉपी एडिटर्सची. तेव्हा ही सतीश मोहितेंनी 2 पानांची बातमी पाठवलेली असते, ती आउटपुट टीम कॉपी एडिटरकडे येते. तो कॉपी एडिटर ती जी 2 पानांची बातमी आहे ती हार्डली 4 ते 5 लाईन मध्ये करून घेतो, जी अँकरच्या समोर 30 सेकंदामध्ये येत असते. मग त्याप्रमाणे त्या 4 लाईन प्रमाणे एक एडिटिंगचं दुसरं डिपार्टमेंट असतं, ज्याला व्हिडिओ एडिटिंग डिपार्टमेंट म्हणतात. सतीश यांनी पाठवलेले जे व्हिज्युअल्स आहेत ते व्हिज्युअल्स त्यांनी त्या वाक्याप्रमाणे ती कापून म्हणजे कट करून घ्यायची. जसं की ह्या रस्त्यावर 2-2 फुटाचे खड्डे आहेत आणि बाजूला रस्त्याला तडे गेलेले आहेत, तर अशा टाईपची जी वाक्यरचना असेल तर त्याला त्याच टाईपचे व्हिज्युअल्स लावून घ्यायचे. त्याच्यामुळे व्हिडिओ एडिटर्सचा जो एक सेक्शन आहे तो ती बातमीची आणखी क्रॉस चेक त्याच्याकडून, अरे ही व्हिज्युअल्स त्याची आलेलीच नाही, हे तर रस्ते चांगले दिसतात, दुसरी पाठवायला सांगा, म्हणजे तिथे एक चेकिंग होते बातमी. मग जर ती सगळी दृश्य व्यवस्थित बसली तर 30 सेकंदामध्ये ती बातमी आता तयार झालेली आहे. ती बातमी आता समोर जाणार आहे अँकरच्या टेलिप्रॉम्प्टरवर. जेव्हा ती अँकरच्या समोर जाते तेव्हा सगळेच अँकर जर फक्त समोर दिलेलं वाचणारे असतील तर गोष्ट निराळी आहे. जर त्या अँकरमध्ये आणखी काही वेगळं स्किल बघायचं असेल तर त्या अँकरची वाक्यरचना दिलेल्या स्क्रिप्टपेक्षा थोडीशी वेगळी असते, आणि मग ती तिथे म्हणते. आणि आता आपण जाऊया एका महत्वाच्या वेगळ्या बातमीकडे, आणि ही बातमी येते आहे ती नांदेडमधून. नांदेडमध्ये आज महापालिकेच्या नांदेडमध्ये आज रस्त्यांची दुर्दशेचा एक वेगळी परिस्थिती समोर आली आहे. आणि गेल्या काही दिवसामध्ये नांदेडमध्ये अपघातांचं प्रचंड प्रमाण वाढलंय, आणि त्याचं कारण आहे तिथे रस्त्यांची झालेली दुर्दशा. इथल्या लोकप्रतिनिधींचं लक्ष नसल्याचा आरोप इथले तक्रार तिथले नागरिक करतात, त्यामुळे लवकरच ते लक्ष देतील अशी आशा आहे. अशा टाईपमध्ये हे झालं त्या अँकरचं स्किल की तो ती बातमी कशा पद्धतीने प्रेझेंट करतो. आणि मग ती बातमी आपल्या टीव्हीवर सगळ्यांच्या समोर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कोणी किती कोट्यवधी लोक बघतात, मग त्यांना कळतं की नांदेड नगरपालिकेचं असं असं झालंय. तर नांदेड महानगरपालिकेच्या जे मुख्य अधिकारी आहेत किंवा तिथले जे कोणी ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणार आहेत त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली की मग त्याचा इम्पॅक्ट होतो की आपल्या महानगरपालिकेची बातमी केलेली आहे आणि आता मात्र आपल्याला काम करायला सुरुवात केली पाहिजे. ही झाली पॉवर, हा इम्पॅक्ट आहे त्या बातमीचा. तर अशा प्रकारे एखाद्या बातमीचा इम्पॅक्ट जात असतो. गेल्या काही दिवसामध्ये आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये पॉलिटिकल हॅपनिंग्स, ज्याला आपण राजकीय घडामोडी प्रचंड वेगानं अत्यंत तीव्रतेनं एक मिनिटाला बदलतात. जसं की शिंदेचं फोडाफोडीचं राजकारण, म्हणजे शिवसेनेतलं फोडाफोडीचं राजकारण. शिंदे आज महाराष्ट्रात, रात्री गायब होऊन ते सकाळी गुवाहाटीमध्ये, आणि मग तिथे चाललेलं वेगळं सत्र, महाराष्ट्रात चाललेलं वेगळं सत्र, आणि त्या ठिकाणी असलेले वेगवेगळे रिपोर्टर्स. तर अशा वेळी हिंदी, मराठी, इंग्लिश सर्व भाषांमधले रिपोर्टर्स वेगवेगळ्या ठिकाणी, गुवाहाटीमध्ये मराठी पत्रकार अजून पोहोचलेला नसतो ज्यावेळी शिंदे तिथे पोहोचलेले असतात. मग गुवाहाटीमधला स्थानिक पत्रकार आहे ज्याला हिंदीवर फारसं प्रभुत्व नाही, तो बऱ्यापैकी इंग्लिश चांगलं बोलतो आणि मराठीचा तर काही संबंधच नाही. तर अशा पत्रकाराशी बोलताना एखाद्या अँकरला त्या क्षणी, म्हणजे ह्या क्षणाची महत्वाची बातमी की शिंदे गुवाहाटीमध्ये आले आणि काय नेमकं तिथे आता चाललंय त्या सगळ्या घडामोडींचा आढावा घेऊया आमच्या गुवाहाटीचे प्रतिनिधी जे कोणी XYZ असतील त्यांच्याकडून. मग अशा वेळी तात्काळ तुम्हाला मराठी टू हिंदी किंवा मराठी टू इंग्लिश असा एक शिफ्ट करायचा असतो. मग त्यावेळी तुम्हाला गरजेचं काय असतं, तर अशा वेळी तुम्ही शिकलेल्या सगळ्या जी काही शस्त्र असतात ती सगळी एकत्रित करायची. तोडक्या मोडक्या का होईना पण हिंदीमध्ये आपला तुम म्हणा, क्या चल रहा है वहां पे, कैसे हालात है, क्या है वहां से अपडेट, असं सगळं मिक्स करून म्हणजे भाषा एकत्रित करून मग त्यावेळी तुम्ही छान शुद्ध मराठी, शुद्ध हिंदी, फ्लावरी काहीतरी बोलावं, शब्द सौंदर्य असलेले शब्द वापरावेत असं काही नाही. तुम्ही ती बातमी आणि तो कंटेंट त्यावेळी प्रेक्षकांपर्यंत सगळ्यात आधी झी 24 तास किंवा ही XYZ वृत्तवाहिनी पोहोचवती, हा इम्पॅक्ट पोहोचणं गरजेचं असतं. अशा वेळी अँकरचा अलर्टनेस हा इतका महत्वाचा असतो. कारण काल रात्री जेव्हा विधान परिषदेच्या निवडणुका होणार होत्या त्यावेळी शिंदे गायब झाले होते
निवडणुका मतदान करताना मतदान केलं आणि शिंदे गायब झाले, तेव्हा हे माहिती पाहिजे असतं त्या अँकरला की हे काल रात्री हे घडलेलं होतं सकाळी. आणि त्याच वेळी तुमचा रिपोर्टर एका बाजूला थ्रू असताना मला दुसरीकडे थ्रू होतात नीलम गोऱ्हे, शिवसेनेच्या त्यावेळेसच्या प्रवक्त्याच्या, आता शिंदेबरोबर आहेत. आणि नीलम गोऱ्हेंचा सकाळी 7 वाजता जेव्हा मी फोन घेते की नीलमताई आम्हाला असं कळलं की शिंदे सध्या शिवसेनेमध्ये नाही आहेत आणि त्यांचा काहीतरी वेगळाच विचार आहे, ते गुवाहाटीकडे गेलेले आहेत, तर काय तुमची पहिली प्रतिक्रिया? हो का, तुम्ही असं म्हणताय, मला तर काही माहिती नाहीये. बस शिंदे हे सगळं नीलमताईंना माहिती असतं पण त्यांना काही सांगायचं नसतं. मग अशा वेळी त्यांच्याकडून काढून घ्यावं लागतं. नीलमताई काल संध्याकाळी होते, ते आता नाही आहेत, आमच्या रिपोर्टर्सने आम्हाला माहिती दिलेली आहे. आता ते गुवाहाटीमध्ये या हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत, आमच्याकडे तशी दृश्य पण आहेत. तुमचं उद्धव ठाकरेंबरोबर काही बोलणं झालंय का? तेव्हा ह्याच्यासाठी तुम्हाला एक तुमचा स्वतःचा पॉलिटिकल अभ्यास सुद्धा त्या घडामोडींचा लागतो. त्याचबरोबर तुम्हाला कानात आमच्या म्हणजे जेव्हा अँकर स्टुडिओमध्ये जातो तेव्हा तुमच्या कानामध्ये एक इयर प्लग असतो. त्या इयर प्लग मधून सातत्यानं बंबार्डिंग होत असतं की ही ब्रेकिंग वाच, त्याला तो प्रश्न विचारू नकोस, तिकडे तो रिपोर्टर थांबलेला आहे, त्याला हिंदीत प्रश्न विचार. नीलमताई जोडले गेलेले आहेत, त्यांना सांग की ह्याच्यावर तुला विचारायचंय प्रश्न, तुझे तू फॉर्म कर. अँकर अशा वेळी एकटा, ज्याला आम्ही म्हणतो अँकर ऑन एअर आहे, म्हणजे अँकर हवेत आहे, त्याला काहीही माहिती नाही, तो कुठल्या एका वेगळ्या जगामध्ये आहे आणि संपूर्ण हे काम असतं बाहेरची